मिळालेल्या माहितीनुसार नयननगरच्या संबंधित बस सायंकाळच्या सुमारास नियमित मार्गावरून जात असताना एका थांब्यावर एक तरुणी डगमगत बसमध्ये चढली. पण पहिल्यांदा हात केला तेव्हा बसच्या पाठीमागे सीडीवरून चढण्याचा प्रयत्न करत होती. तिची शारीरिक स्थिती अस्वस्थ दिसत होती. काही पावलं पुढे जाताच तिचा तोल जाऊन ती पडणार होती. तेवढ्यात बसमध्ये उभा असलेला एक तरुण पुढे सरसावला आणि तिला सावरत जवळच्या सीटवर बसण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुणीची अवस्था आणि त्या तरुणानं तिच्या जवळ जाणे पाहून काही प्रवाशांनी संशय व्यक्त केला. या कुजबुजीमुळे ड्रायव्हर आणि कंडक्टरचंही लक्ष वेधलं गेलं. परिस्थिती नीट समजून न घेतल्यानं कंडक्टरनं बस थांबवून तरुणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यामुळे बसमध्ये काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झाले. दरम्यान तरुणीची प्रकृती आणखीन खालावली आणि तिला उलटी झाली. त्यानंतर कंडक्टरनं दोघांनाही बसमधून खाली उतरवण्याचा निर्णय घेतला. मात्र यावेळी काही महिला आणि पुरुष प्रवासी पुढे आले. त्यांनी संपूर्ण प्रसंग आपल्या डोळ्यांनी पाहिल्याचं सांगत संबंधित तरुण केवळ मदत करत असल्याचं स्पष्ट केलं. प्रत्यक्षदर्शी प्रवाशांच्या म्हणण्यानुसार तरुणानं कोणतीही अनुचित कृती केलेली नव्हती. तो तरुण शांतपणे तिला सावरण्याचा आणि बसवण्याचा प्रयत्न करत होता, असंच एका महिला प्रवाशानं सांगितले. यानंतर तरुणी थोडी शुद्धीवर येताच तिनंही त्या तरुणाच्या बाजूनं बोलत त्यानं मला मदत केली, मी पडणार होते असं स्पष्ट केलं. त्यामुळे ड्रायव्हर आणि कंडक्टरला आपल्या गैरसमजाची जाणीव झाली. कंडक्टरनं संबंधित तरुणाची माफी मागितली आणि बस पुन्हा मार्गस्थ झाली. या घटनेमुळे सार्वजनिक ठिकाणी मदत करणाऱ्या व्यक्तींविषयी समाजात असलेल्या संशयात्मक दृष्टिकोनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. मदत आणि गैरवर्तन यातील फरक न समजता लगेच निष्कर्ष काढणं किती धोकादायक ठरू शकतं याचं हे उदाहरण असल्याचं सामाजिक जाणकारांनी सांगितलंय.